श्री गणेशाय नमः. चला, आता आपण ऐकणार आहोत की चौथ्या अध्यायात नक्की काय झाले. तर श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाले की मी तुम्हाला पूर्वीचा इतिहास सांगतो की ही पांचाली म्हणजे तुमची पत्नी पूर्वजन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिच्या जन्माच्या वेळी म्हणे तिची आई मरण पावली आणि मग मेधावीनेच म्हणजे तिच्या वडिलांनीच खूप प्रेमाने तिचे पालन पोषण केले, तिला मोठं केलं, वाढवलं, तिला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या शिकवल्या, चतुर केलं, हुशार केलं. आणि ती जेव्हा वयात आली तेव्हा इतर मुलींची सुद्धा लग्न झालेली बघून तिला सुद्धा असं वाटायला लागलं की आपलंही लग्न व्हावं. मग मेधावीने म्हणजे तिच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले, खूप वर संशोधनासाठी हिंडले, म्हणजे नवरा शोधण्यासाठी खूप फिरले, पण त्यांना कुठेच चांगला नवरा मिळेना, तिचं लग्न कुठेच जुळेना. एके दिवशी ते खूप थकले आणि त्यांना चक्कर आली आणि अशक्तपणामुळे ते मृत्युमुखी पडले. पण मरताना त्यांनी विष्णूचे स्मरण केले, त्यामुळे ते वैकुंठात गेले. इकडे मुलीला जेव्हा कळलं की आपल्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा ती खूप खूप उदास झाली, खूप रडू आलं तिला, खूप त्रास व्हायला लागला तिला. मग आजूबाजूच्या लोकांना तिची खूप दया आली आणि त्या सगळ्यांनी मिळून तिचं सांत्वन केले आणि मेधावीच्या प्रेताचे दहन केले, म्हणजे तिच्या वडिलांचा जो देह होता तो दहन केला. मग काय, मग पांचाली एकटीच राहू लागली. मग काही दिवसांनी तिथे दुर्वास मुनी आले. दुर्वास ऋषी माहिती आहेत ना, माता अनुसूयेच्या पोटी 3 पुत्र जन्माला आले, चंद्र, दत्तात्रेय आणि दुर्वासा ऋषी. तर त्यातले हे दुर्वासा ऋषी. श्रीकृष्ण म्हणतात की धर्मा, या दुर्वासा ऋषींनी कुंतीला म्हणजेच तुझ्या मातेला देवांना आवाहन करण्याचे मंत्र शिकवलेले होते. हे फार ज्ञानी आणि पटकन राग येणारे असे ऋषी होते. ते दीर्घायुष्य होते. माझ्या बाबतीत म्हणजे श्रीकृष्णाच्या बाबतीत त्यांनी एक कथा सांगितलेली आहे बरं का. म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या बाबतीत जे काही घडलंय ना ते मी तुम्हाला सांगतो. की एकदा दुर्वासा ऋषी माझ्याकडे आले होते आणि मग त्यांनी मला आणि रुक्मिणीला म्हणजे श्रीकृष्णाला आणि रुक्मिणीला घोड्यामध्ये रथाला जोडलं. म्हणजे रथांच्या ऐवजी श्रीकृष्ण आणि त्यांची बायको रुक्मिणी हे रथ ओढायला जसं आपण घोड्यांना बसवतो ना किंवा बांधतो तसं हे दोघं तिथे थांबले आणि दुर्वासा ऋषी रथामध्ये बसलेले होते. आणि मग ते म्हणाले की आता तुम्ही हा रथ ओढून घेऊन जायचा घरी, तरच मी घरी येणार. आणि मग काय, गुरूंची आज्ञा म्हणून श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तो रथ ओढून घेऊन जायला लागले. आता हे सगळं शेवटी कष्टाचं काम आहे ना, हार्डवर्क असतं. मग ती घेऊन जाताना रुक्मिणीला खूप तहान लागली. मग तिची ती अवस्था बघून श्रीकृष्णांना असं वाटलं की तिला तहान लागली तर पाणी द्यायला हवं, नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या डाव्या पायाचा अंगठा असा जमिनीवर दाबला, प्रेस केला आणि मग तिथून मग गंगा उतरली, म्हणजे गंगा बाहेर आली आणि त्या गंगेची जी धार आहे ती रुक्मिणीच्या तोंडामध्ये आपोआप पडली. हे दुर्वासा ऋषींनी पाहिलं. मग याचाच दुर्वासा ऋषींना राग आला. ते म्हणाले की तुम्ही माझी मर्यादा राखली नाहीत, पत्नीचे लाड करत बसलास, त्यामुळे तुझा आणि पत्नीचा घोर वियोग होईल, म्हणजे एकमेकांपासून तुम्ही दूर व्हाल असा शाप दिला चिडून. म्हणजे एवढा राग त्यांना असायचा. हे दुर्वासा मुनी मग कन्येच्या घरी आले. कन्येच्या म्हणजे आता आपण आलोय इकडे परत, ठीक आहे. ही फक्त कृष्णाबद्दलची गोष्ट की कृष्णाच्या आयुष्यात कसं दुर्वासा ऋषींमुळे झालेली एक गोष्ट होती ती श्रीकृष्णांनी सांगितली. मग आता परत आपण पांचालीकडे येऊ. जिचे वडील वारले होते, ती एकटी राहायला लागली होती. आता तिच्याकडे दुर्वासा मुनी आले. तिने छान त्यांचा पाहुणचार केला, आपली ओळख सांगितली. ती म्हणाली की मेधावी ऋषी धार्मिक आहेत आणि तूच त्यांची कन्या, खूप ज्ञानी आणि व्रतस्थ आहेस. कैलासाहून बद्रिकाश्रमात जाताना तुला भेटून जावे म्हणून मी इथे आलो. तुझे कल्याण असो, असं ते म्हणाले. तेव्हा ती म्हणते की आपल्या आगमनाने आणि दर्शनाने माझे चांगलेच होणार आहे, यात मला काहीच शंका नाही. पण माझं लग्नच होत नाही, त्यामुळे मी खूप दुःखी आहे. मला जगावंसच वाटत नाही. तुम्हाला माझं दुःख दूर करता येईल का? माझ्यावर कृपा कराल का? मला एक चांगला उत्तम नवरा मिळावा, म्हणून मी काय करू, असं म्हणून ती उदास झाली. तर चौथ्या अध्यायामध्ये इथपर्यंत गोष्ट सांगितलेली आहे. आता बघूया दुर्वासा ऋषी आपल्या पांचालीला असे कोणते व्रत किंवा उपाय सांगतायत का जेणेकरून पांचालीला चांगला वर मिळेल. तर पुढच्या 5व्या अध्यायात काय गोष्ट सांगितलेली आहे हे ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.